नमस्कार विद्यार्थी मित्रो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आपला डिस्कशनचा सब्जेक्ट आहे, डिस्कशनचा पॉइंट आहे कॅपिलरी ॲक्शन। ढँटॅन। आता कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय? कॅपिलरी ॲक्शन माहीत करून घ्यायचं असेल तर कॅपिलरी ट्यूब माहीत पाहिजे। आणि ह्या कॅपिलरी ॲक्शनचे आपल्या डेली लाईफमध्ये खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत। आपण नेहमी यूज करतो किंवा यूज झालेला असतो, पण आपल्याला माहीतच नसतं की याला कॅपिलरी म्हणतात। आता काय ते बघूया। त्यासाठी पहिला तुम्हाला कॅपिलरी ट्यूब शिकावे लागेल। आता कॅपिलरी ट्यूब ही ग्लासची असते। इमेज बघा तुमच्या स्क्रीनवर झळकत आहे। ओके, कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय? कॅपिलरी ट्यूब आहे ना, कशी असते बघा, हे बघा, अशी एकदम छोटी छोटी अशी पाईप असते, छोटी पाईप असते, स्ट्रेट लाईन येत नाहीये, अशी पूर्ण कचाकडीची प्लास्टिकची असते, पण त्याचा जो डायमीटर आहे तो नियरली इक्वल टू 1 mm एवढा असतो। 1 mm म्हणजे हे तुमचे जे केस आहेत ना, केस त्याची जी डायमीटर आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी, एवढी पातळ आणि थिन असते कॅपिलरी ट्यूब। ओके, त्याची बोर साईज 1 mm असते। ही झाली कॅपिलरी ट्यूब। ओके, व्हॉट इज कॅपिलॅरिटी ते शिकायचे असेल तर ही कॅपिलरी ट्यूब काय करते ते बघा। समजा मी एक भांडा घेतला, असा व्हेसल घेतला आणि याच्यामध्ये पाणी भरलं, मी लिक्विड भरलं, पाणी भरलं, कुठलंही भरलं, ऑइल ठेवलं, तर इथं गंमत काय होते बघा। या लिक्विडमध्ये समजा तुम्ही कॅपिलरी ट्यूब डीप केलीत, आता याची लेवल इथे आहे, तर ॲटोमॅटिक याच्यामध्ये लिक्विड राईज व्हायला स्टार्ट होतं आणि सर्टन लिमिटला जाऊन स्टॉप होतं। या लेवलपर्यंत लिक्विड जाऊन थांबतं। आता लिक्विड तर वरून कोणी सक केलेलं नाही, ओढलेलं नाही आहे, मग हे लिक्विड आलं कसं वर? त्याची मेकॅनिझम आपल्याला नंतर बघायचीच आहे, पण लिक्विड कुठे गेलं? वरती गेलं। याच फिनॉमिनाला बोलतात कॅपिलॅरिटी। हे झालं लिक्विड राईज। ओके, त्याला कॅपिलरी राईज पण बोलतात। पण असं अजून एक सबस्टन्स आहे, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी। हीच कॅपिलरी ट्यूब तुम्ही मर्क्युरीमध्ये टाकली तर लिक्विड वर नाही जात, लिक्विड खाली जातं। तर लिक्विडची लेवल वरती आहे मर्क्युरीची, पण ह्याची लेवल तर खाली गेले। असं का होतं? याच फिनॉमिनाला बोलायचं कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शन। डेफिनेशन एकदम इझी आहे। कॅपिलरी ॲक्शन, द फिनॉमिनॉन इन विच लिक्विड राइज और लिक्विड फॉल व्हेन कॅपिलरी डीप इनटू द लिक्विड, दॅट इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शन। जर लिक्विड वर जात असेल किंवा खाली येत असेल, जेव्हा एखादी कॅपिलरी एका लिक्विडमध्ये डीप करतो, या फिनॉमिनाला बोलायचं कॅपिलरी। समजलं? ओके, ॲप्लिकेशन म्हणजे ह्याचे यूज काय आहेत किंवा डेली लाईफमध्ये कुठले एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॅपिलरी ॲक्शन दिसून येते? तर पहिलं एक्झाम्पल आहे, दिव्यामध्ये वात लावता। ओके, त्याच्यामध्ये ऑइल टाकता, हा झाला दिवा, हा झाला दिवा, हा झाला दिवा, याच्यामध्ये वात लावता। ओके, हा ही वात आहे, त्याला म्हणतात विक। याच्यामध्ये तेल टाकलं तर काय दिसतं? थोड्या वेळाने हे तेल वरती येतं। कसं काय? कॅपिलरी ॲक्शनमुळे। प्रेशर इज मॅक्झिमम ऑन कॉन्केव्ह साईड। कॉन्केव्ह साईडला सगळ्यात जास्त प्रेशर। मग पीएचं प्रेशर पीडी पेक्षा जास्त असणार, पीएचं प्रेशर पीडी पेक्षा जास्त असणार। ओके, पण ए आणि बी हे सेम लेवलला आहेत आणि बाहेर आहेत, हे सेम असणार। पीए इज इक्वल टू पीबी बिकॉज बोथ आर सेम हॉरिझॉन्टल लेवल आणि एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर, दोन्ही ॲटमॉस्फिअर बाहेर आहेत। पीसी इक्वल टू पीबी, पण सी ए जसा बीला इक्वल आहे तसा सी बीला, याचं प्रेशर याला सेम असणार, कारण इथं सरफेस कुठं आहे? प्लेन आहे। जर प्लेन सरफेस असेल तर दोन्ही साईडचं एक अलीकडचं एक पलीकडचं प्रेशर सेम असतं। कॉन्केव्ह असेल तर फक्त डिफरन्स असतो, त्याच्यामुळे सी आणि बीचं प्रेशर पण सेम असणार। बट प्रेशर ॲट पॉईंट, आता बघूया कॅपिलरी राईज अँड फॉल। आपल्या गरिबाचा भांडा आहे, ओके, आणि हा आहे कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल। मला कॅपिलरी राईज हे लिक्विड वरती काय येतं बघूया। आता बघा, जनरली तेच लिक्विड वर येतं ज्याचा मिनिस्कस हा कॉन्केव्ह असतो। कुठला मिनिस्कस? त्याचा मिनिस्कस हा कॉन्केव्ह येतो, आणि तेच लिक्विड खाली जातं आतमध्ये ज्याचा मिनिस्कस कॉन्वेक्स असतो। ओके, आता हे काय होतं बघा, मी 4 पॉईंट घेतलेत। ए पॉईंट,
D point, B point, C point. A point just above the liquid surface inside the capillary tube. D point just below the liquid surface inside the capillary tube. B point just above the liquid surface outside the capillary tube. C point just below the liquid surface आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. अशी त्यांची नावं वगैरे द्यायची आपण. आता बघा या सगळ्यांचे प्रेशर राहतो. ए पॉईंटचं प्रेशर मी PA कन्सिडर करतो, बी पॉईंटचं PB, सी पॉईंटचं प्रेशर PC आणि डी पॉईंटचं प्रेशर PD. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, याच्यामध्ये ज्या साईडला कॉन्केव आहे तिथे प्रेशर हायेस्ट असतं. हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं, समजा माझा अंग भिजलेला आहे, किंवा पाण्याचा ड्रॉप आहे. एक कपडा घेतला आणि त्याच्यावर असा ड्रॉपवर ठेवला, तर हा खेचून घेतो, सक करतो. कसं काय? कॅपिलरी ॲक्शन. कारण त्याच्यात पण कॅपिलरी ट्यूब सारखे छोटे छोटे होल्स असतात. हे बघा छोटे छोटे याच्यामध्ये पण होल्स आहेत. त्या होल्समधून पाणी वर येतं. वातेमध्ये पण, कापसामध्ये छोटे छोटे गॅप्स असतात, त्याच्यामध्ये पण वर येतं लिक्विड. ही पण कॅपिलरी ॲक्शन आहे. अजून एक आहे, तुम्ही नोटबुकवर जर काही लिहायला घेतलात आणि असा पेन जर ठेवलात, पेन, तर याची शाई त्या नोटबुकवर येतेच कशी? कारण नोटबुकला पण छोटे छोटे होल्स असतात, गॅप्स असतात. याच्यातलं इंक ती ॲब्झॉर्ब करून घेते. ॲब्झॉर्ब करायला गेलं तर मशीन तर नाही आहे. मेथड कुठली? कॅपिलॅरिटी आहे. अशी भरपूर एक्झाम्पल आहे ती तुमच्या टेक्स्टबुकमध्ये भेटतील. आता हे लिक्विड वर कसं जातं, लिक्विड ॲटोमॅटिक खाली कसं जातं, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. C इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट D. पण C आणि Dचं पण प्रेशर सेम असणार, कारण का दोन्ही सेम लेवलला आहे, सेम हॉरायझन लेवलला आहे. जर Aचं प्रेशर B एवढा आहे, Bचं प्रेशर C एवढा आहे, Cचं प्रेशर D एवढा आहे, पण A D पेक्षा जास्त आहे, म्हणून C आणि D मध्ये प्रेशर सेम असायला पाहिजे. C आणि D मध्ये प्रेशर सेम असायला पाहिजे, पण Aचं प्रेशर D पेक्षा जास्त आहे. आणि हे दोघं सेम आहेत, त्याच्यामुळे Bचं प्रेशर याच्यापेक्षा जास्त असणार. आता हे दोघं सेम आहेत, त्याच्यामुळे C पण D पेक्षा जास्त असणार. प्रेशर Cचं Dचं, समजा याचं प्रेशर आहे 5, याचं 4, हे दोघं सेम असेल तर हा पण 5, हे दोघं सेम असेल तर हा 5, त्याच्यामुळे C D पेक्षा जास्त येणार. नंबर देऊन लिहिलं तर लगेच समजेल. जर Cचं प्रेशर जास्त आहे आणि Dचं कमी आहे, जर दोघांचं प्रेशर मेंटेन ठेवायचं असेल तर Dला थोडं वरती गेलं पाहिजे. हे लिक्विड लेवल राईज झाली पाहिजे, तरच दोन्ही प्रेशर सेम होणार. आता या इकडची कंडिशन चेक करूया. फॉल का होता? मर्क्युरी बघा. आता कॉन्केव्ह सरफेस कुठे आहे? आतमध्ये आहे, त्याच्यामुळे Dचं प्रेशर जास्त असणार. प्रेशर ॲट पॉईंट D विल बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट A. जिथं कॉन्केव्ह असेल ते प्रेशर जास्त असणार. ओके, पण A आणि B सेम प्रेशर असणार. प्रेशर A इज इक्वल टू प्रेशर B. B आणि सेम पण असणार. प्रेशर ॲट पॉईंट B इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट C. याचं प्रेशर याच्यापेक्षा जास्त आहे, पण A आणि B जास्त आहे. A आणि B सेम आहे, B आणि C सेम आहे, तर D हा C पेक्षा जास्त असणार. कारण हे तिघं सेम आहेत आणि A याच्यापेक्षा कमी आहे, तर प्रेशर C पॉईंटचं D पेक्षा 100% जास्त असणार. जर Dचं प्रेशर जास्त आहे C पेक्षा, तर काय होणार? याचं प्रेशर आता पॉईंट C आणि पॉईंट D हे तर सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे, त्यांचं प्रेशर हे सेम व्हायला पाहिजे, पण होत नाहीये. मग हा D काय करतो? आपलं प्रेशर कमी करतो. पण D प्रेशर कसं कमी करणार? त्यासाठी याला खाली गेलं पाहिजे, त्याच्यामुळे याच्यामध्ये लिक्विड खाली जातं. म्हणजेच काय? लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब रशेस आउट, बाहेर येतं. हा, यानं लोड कमी केला, आता प्रेशर सेम झालं. तसंच इथे A पॉईंटचं प्रेशर जास्त आहे D पेक्षा, C पेक्षा. मग D आणि C हे प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी यातलं लिक्विड वरती जातं. हा, आत्ता प्रेशर मेंटेन झालं, त्याच्यामुळे हा लिक्विड राईज होतो, दुसरा लिक्विड फॉल होता. सगळा प्रेशरचा खेळ आहे, बाकी काही नाही. मला वाटते तुम्हाला ही व्हिडिओ चांगलीच समजलेली आहे. भांडं पण आवडले असतील, तर कॉमेडी आहे, पण काय करणार, आपलंच भांडं आहे, आपलाच फिनोमेना आहे, समजून घ्यायलाच पाहिजे. आता बघूया पुढच्या पॉईंटमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत अभ्यास करा, बाकी काही नाही. शेअर नाही केली तरी चालेल, पण अभ्यास तरी करा. 12वीचं वर्ष आहे, इम्पॉर्टंट वर्ष आहे, याच्यावरच तुमचं करिअर डिपेंड आहे. भेटूया एकदा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.